नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. काल मीरा भाईंदरकरांसाठी एक दुर्दैवाची घटना होती. म्हणजे आपण जे आता कॉम्प्लेक्समध्ये आहोत, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे या कॉम्प्लेक्समध्ये एका जलतरण तलावामध्ये 11 वर्षाचा चिमुरडा हाचा बुडून मृत्यू झाला. परंतु ह्या गोष्टीच्या नंतर हळूहळू व्यक्त केले, अनेक राजकीय पक्ष ह्या समोर आले, प्रत्येकाने आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. परंतु सर्वात मोठी संशयाची जी पाल चुचुकली ती म्हणजे जो गुन्हा दाखल झाला, त्या गुन्हा दाखलची जी FIR कॉपी जी सगळ्यांसमोर आली, त्याच्यातनं असं कळलं की इकडचे जे कर्मचारी आहेत ते 20, 21, 22 वर्षाचे जे कर्मचारी आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. ठेकेदार आणि कंत्राटदारावरती गुन्हा दाखल का झाला नाही, या संपूर्ण गोष्टीवरती या मीरा भाईंदर शहरात आज अनेक राजकीय पक्षातले पदाधिकारी आज रस्त्यावरती उतरून त्याचं आंदोलन करत आहेत. मीरा भाईंदर शहरामध्ये आज महानगरपालिकेमध्ये मनसे मार्फत तिरडीचं आंदोलन करण्यात आलं. तर शिवसेना मार्फत पत्र व्यवहार करून त्या कंत्राटदारावरती आंदोलक जे आहेत, ठेकेदार आहेत, याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी आज पत्र व्यवहार केलेला आहे. या संपूर्ण गोष्टीबद्दल मनसे पक्षाचे पदाधिकारी व शिवसेनेचे पक्षाचे पदाधिकारी यांचं नक्की म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ. बघा, यामध्ये मला असं आहे की राजनीती व्हायला नको. यामध्ये जे कल्प्रिट आहे, खरं दोषी जे आहे, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आम्ही BMCला लेटर दिलं आहे. त्यामध्ये जे चालवणार आहेत, व्यवस्थापक आणि कॉन्ट्रॅक्टर दोघं, मॅनेजमेंट आणि कॉन्ट्रॅक्टर दोघं जिम्मेदार आहे. यामध्ये फक्त ट्रेनरला तुम्ही आरोपी करून, त्यांचे वय 20 ते 25 इयर आहे सगळ्यांचं, त्यांना आरोपी करून तुम्ही हे जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते तेवढंचपर्यंत थांबवत आहेत. माझं असं बोलायचं आहे की याच्यामध्ये जे आहे नेग्लिजन्स हे कोणातर्फे झालेलं आहे, मॅनेजमेंटतर्फे झालेलं आहे. आणि याच्यामध्ये पुढे आपल्याला मीरा भाईंदरमध्ये एक आता समर वेकेशन चालू आहे, खूप स्पोर्ट्स क्लब्स आहे, तर एक असा धडा आपला कानून किंवा आपल्या मॅनेजमेंट आहे जे किंवा BMC आहे, त्यांच्या लायसन्स जे आहे कॉन्ट्रॅक्टच्या ते रद्द करावी. पुढे जेवढा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणार आहे किंवा जेवढा त्यांच्या टेंडर BMC थ्रू होणार आहे, फ्युचरमध्ये त्यांना असं धडा शिकवलं पाहिजे की बाबा ते पण आरोपी होऊ शकतात. का? कारण ते जे सामग्री लागतात, जे इन्स्ट्रुमेंट लागतात, हे सोय करून देत नाही. ते आता ट्रेनर आहे, त्यांना आरोपी केलं, पण त्यामध्ये त्या बेचला किती मुले होते हे जिम्मेदारी कोणाची आहे? कमिटीची आहे, बरोबर, व्यवस्थापकची आहे. त्यामध्ये ट्रेनर किती होते, लाईफ सेविंग जे इन्स्ट्रुमेंट्स आहे ते होते की नाही, हे बघण्याची जिम्मेदारी कोणाची होती? ट्रेनरची तो नव्हती. ट्रेनर जॉबवर असतात. तर माझं हे म्हणायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हायला पाहिजे. असं नाही की नावाने त्यांना आरोपी करून 3-4 लोकांना, आणि जे ठेकेदार आहे साहस करून कोणतरी हे ठेकेदार आहे असं माझ्याकडे FIR आहे, 168 FIR दाखल केलं त्याने. त्यामध्ये साहस चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे त्यांना आरोपी न करता ट्रेनरला केलं आहे, किंवा या कमिटी हे चालवत होती त्यांना आरोपी नाही केलं आहे, किंवा सब कॉन्ट्रॅक्ट असतात, कधी कधी ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन दुसऱ्यांना चालवणार देतात. तर मला असं म्हणायचं आहे, असा रिक्वेस्ट आहे प्रशासनकडून की त्यांना आरोपी करावी, कारण ते जिम्मेदार आहे. त्याने समजा टायमिंग वेळ केलं असतं, त्याने जेवढा इकडे आपल्या मुले येतात त्यांचे पॅरेंट्सला प्रॉपर एंट्री दिलं असतं. कसं 11 वर्षाचा मुलगा होता, त्यांना पॅरेंट्सला एंट्री नाही, कोणी नाही, आतमध्ये काय चालू आहे, फुटेज आहे की नाही आहे, CC कॅमेरा आहे की नाही आहे, हे सगळं मॅनेजमेंटची गलती आहे. तर मला असं म्हणायचं आहे की फ्युचरमध्ये मीरा भाईंदरमध्ये किती हे सगळे मीरा भाईंदरमध्ये हे पुन्हा व्हायला नको. कारण आता समर वेकेशन आहे, बरेच स्कूल आहे, हे सगळं माझं असं निवेदन आहे की स्कूलमध्ये पण लोकांना हे माहिती पाहिजे की कसं काय लाईफ गार्ड सिस्टम असतो, स्पोर्ट्समध्ये कसं काय असते, हे प्रॉपर एक कमिटी व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये लोकांना अवेअरनेस पाहिजे, पॅरेंट्सला अवेअरनेस पाहिजे, टीचर्सना. ह्या लोकांना 22-25 वर्षाच्या मुलांना काय समजेल? ते ट्रेनिंग देतात, त्यांना काही अवेअरनेस नाही. आता समजा तो असं मला ऐकायला होतं की तो मुलगा 5 मिनिटासाठी पाणीच्या वर होता. समजा जेव्हा लोकांनी बघितलं तर तेव्हा त्याला माउथ टू माउथ रेस्पिरेशन असतो, पंप करून असतो, हे सगळे त्यांना नॉलेज आहे की नाही, ते वेल ट्रेन आहे की नाही, इकडे कोण डॉक्टर होता की नाही होता, हे सगळंच गरजेचं आहे. म्हणून इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हावी. हे जे इन्व्हेस्टिगेशन टीम या किंवा ते FIR झालेलं आहे ते प्रॉपर व्हावी. असं नाही की कामापुरतं त्यांचं नाव घेतलं, प्रॉपर एंडपर्यंत एक त्यांना प्रॉपर शिक्षा व्हावी, माझा असा रिक्वेस्ट आहे. मुळातच हा विषय महानगरपालिकेशी संबंधित असं मला या ठिकाणी ठामपणे वाटतं. आजच सकाळी शिवसेनेचं लिगल सेलचं पूर्ण युनिट ॲडव्होकेट राजपाल यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटलं, त्यांना ह्या संपूर्ण विषयाचा जाब विचारला, एक पत्रही त्यांना दिलेलं आहे आणि पत्राचा खुलासा त्यांच्याकडे मागितलेला आहे. त्याही पलीकडे जाऊन मला असं सांगावं असं वाटतं की प्रामुख्याने अशा कोणत्याही महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये अशा प्रकारचे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज जेव्हा सुरू असतात तेव्हा खरंच आपण त्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजच्या संबंधित जे भारत सरकारने जे काही प्रशिक्षण केंद्र
बनवलेलं आहे त्यातून शिकून आलेले ट्रेनर या ठिकाणी काम करतात का, ती तपासणी कोणी केली आहे का? कारण काल जे मुथा कुटुंबावरती घडलं हा नेहमीचा बाब उद्या होऊ शकतो. ही घटना काय पहिली किंवा शेवटची नव्हती. अशा दुर्दैवी घटना नेहमी घडत असतात, परंतु काल खरंच काळा क्षण चालकाने एक मुलगा त्या ठिकाणी मृत्युमुखी पावला. कोणताही व्यक्ती पाण्यात पडल्यानंतर एक ठराविक वेळेपर्यंत पाण्याच्या वर तरंगतो, हे एक बेसिक आहे. पण तरी सुद्धा इथल्या प्रशिक्षकाला त्या मुलाला वाचवता नाही आलं. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी जे टेंडर दिलं गेलेलं आहे या मीरा भाईंदर स्पोर्ट्स क्लबचं ज्या संस्थेला, ती संस्था याच्यामध्ये पूर्णतः दोषी आहे. संपूर्ण जबाबदारी ही फक्त आणि फक्त ट्रेनरची नसून या संबंधित संस्थेची आहे. प्रामुख्याने या ठिकाणी संस्थेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही मागणी शिवसेना पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी करतो. आणि संपूर्ण शिवसेना पक्ष मुथा कुटुंबाच्या दुःखात या ठिकाणी सहभागी आहे, हे देखील आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आवर्जून सांगतो. नाही, नक्की तुम्ही आता जो विषय घेतला होता की आता काल एका गुन्हा नोंद झालेला आहे, या गुन्ह्यामध्ये फक्त जी कामगार कर्मचारी आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, कंत्राटदारावरती गुन्हा दाखल नाही झाला, जो चालवणारा तिकडचा ठेकेदार आहे याच्यावरती गुन्हा दाखल नाही झाला. कुठेतरी वाटतं की महानगरपालिका प्रशासन या मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करते. प्रश्न नाही, हा सरळ विषय आहे. जर आपण एखाद्या संस्थेला एखादा ठेका देतो तर त्या संस्थेची नैतिक जबाबदारी असते. जेवढं युनिट या ठिकाणी चालतं त्या प्रत्येक युनिटमध्ये योग्य तो प्रशिक्षण देणारा ट्रेनर आहे का, त्याच्याकडे त्या संबंधित प्रशिक्षित पत्रक आहेत का, आणि त्यानंतर या ठिकाणी कोणतीही घटना, ज्याला आपण आपत्ती म्हणूया, ज्याला आपण डिझास्टर म्हणूया, असं काही घडलं तर प्राथमिक उपचार होण्यासाठी एखादं युनिट या ठिकाणी या संस्थेने इतक्या मोठ्या स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवलं आहे का, हा खरंच गंभीरतेचा विषय आहे. काल तुम्ही पाहिलं असेल, एक 11 वर्षाचा मुलगा आहे, त्यात ग्रंथ मुथा याचं काल स्वर्गीय लोकनेता गोपीनाथ मुंडे इथे जलतरण तलावामध्ये स्विमिंग करताना मृत्यू झालेला आहे. याचं सर्वस्व जबाबदारी हे साहस चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्यांचा सब ठेकेदार यांचा आहे. पालिकेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण की कुठलीही वास्तू भाड्याने देताना अटी शर्तीचं पालन केलं जातं, अटी शर्ती ठेवल्या जातात. पण अटी शर्तीच्या विरोधात 4-5 वर्षापासून तिथे काम चालू होतं. तिथे GST भरला जात नाही ठेकेदाराकडनं, आणि जो ठेकेदार आहे त्याने सब ठेकेदार ठेवला आहे. असा सब ठेकेदार ठेवायची कुठल्याही अटी शर्तीमध्ये परवानगी नसतानाही सब ठेकेदार ठेवलेला आहे. आणि ही सर्वस्व जबाबदारी सब ठेकेदार आणि साहस चॅरिटेबल ट्रस्टचे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की त्यांच्यावर प्रथम गुन्हा दाखल करा, पीडित परिवाराला नुकसान भरपाई, आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि जोपर्यंत या सर्व गोष्टी होत नाही तोपर्यंत आम्ही हे जे लोकनेता क्रीडा संकुल आहे ते आम्ही चालू होऊन देणार नाही. हे आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे, काय सांगणार? हे आंदोलन कशा प्रकारे? हे महापालिकेला कळणार नाही ना. काल ज्या घरात मृत्यू झाला आहे, ज्या मुलाचा मृत्यू झाला आहे, 11 वर्ष ज्या आईवडिलांनी सांभाळलं आहे, ज्याच्या घरात जो मृत्यू होतो त्या लोकांनाच कळतं तिची व्यथा. ही व्यथा दाखवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रतिमात्मक दाखवलेलं आहे. हे आमचं कुठलंही आंदोलन नाही आहे. आज आम्ही हे निवेदन द्यायला आलो आहे, कारण की हे अधिकारी ते एवढे निगरगट्टे झालेले आहे महापालिकेची की यांना आंदोलन करून हे कारवाई प्रस्तावित आहे, कारवाई करत आहे, अशी नालायकपणे उत्तरं देत आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आता निवेदन देतानाच हे अशा प्रकारे एक प्रतिमात्मक आंदोलन म्हटलं तरी चालेल, पण निवेदन देण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही. पुलिस की भूमिका पर क्या कहेंगे? पोलिसांची भूमिका संदिग्ध आहे, कारण की यामध्ये ज्या वेळेला ते साहस चॅरिटेबल ट्रस्टला ठेका मिळाला होता तर इकडचे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी त्या ठेकेदाराला धमकावलं होतं आणि त्यांनी स्वतःच्या मर्जीतली माणसं, स्वतःच्या जवळची माणसं सब ठेकेदार म्हणून ठेवलेले आहेत. त्यामुळे आमदार साहेब किंवा इतर कोण असतील हे फक्त सांगतायत की जी कारवाई आहे ती योग्य ती प्रकारे झाली पाहिजे, परंतु कुठलाही आमदार साहेबांनी फोन केला नाही, कुठलंही पत्र दिलं नाही पोलिसांना, आणि पोलिसांचाही संशयाच्या भोवरातच आहे. आम्हाला जर असं म्हणायचं आहे ना की क्रीडा संकुल असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असू देत, इथे ह्या महापालिकेचे अधिकारी जवळपास डोळं झाकून आपलं काम करत आहेत, कारण अनेक लोक मृत्युमुखी जात आहेत. आज काल जो घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती, आणि क्रीडा संकुलामध्ये तुम्हाला तिकडे सुरक्षा रक्षक असतील किंवा त्या गोष्टी असतील, उपाययोजना असतील, त्या सगळ्या तिथे करायला हव्या होत्या, परंतु त्या लोकांनी केलेलं नाही आहे. आणि राजकीय वरद असतं तर आहेच, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की ते ठेका कुणाचा आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने चाललेला आहे. परंतु जर या ठेकेदारावरती किंवा सब ठेकेदारावरती जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिसेल. कारण आम्ही या निष्पाप मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा तरुण असतील, ह्या अशा प्रकारे पैसे कमवण्याचं काम हा ठेकेदार करतो आहे, आणि त्याच्याकडून निष्काळजीपणाने हे जर केलेलं आहेत हे बेजबाबदारीपणा, आणि ह्याला पण हे अधिकारी जे संबंधित अधिकारी यांच्याकडे अधिभार होता ते पण ह्याला जबाबदार आहेत.
हे होतं राजकीय जे पुढारी आहेत ह्यांचं म्हणणं आहे. परंतु याच्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिका ह्याच्यावरती सावधगिरी पाळेल का? कारण मध्येही त्यांनी सायकलची रेस ठेवली होती. या सायकल रेसमध्येही फार मोठा अपघात झाला होता. यानंतर आज हे जे आपण निधीतून, राजकीय पक्षाच्या निधीतून या एवढ्या मोठ्या वास्तू उभ्या केल्या जातात, ह्या वास्तूमध्ये ज्या कंत्राटदाराला दिल्या जातात, या कंत्राटदारावरती वचक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा का नाही आहे, हा सर्वात मोठा प्रश्न हा समोर आलेला आहे. या संपूर्ण घटनेवरती मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मार्फत भविष्यामध्ये कारवाई होणार का, हा येणारा काळच सांगेल. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल.